बुलढाणा येथे होत असलेल्या 4 दिवसीय तबलिगी इज्तेमाचा समारोप झालेला आहे। बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भादोला गावाजवळ 13 डिसेंबर पासून 3 दिवसीय तबलिगी इज्तेमा सुरू झाले होते। या इज्तेमाचे सोमवारी 15 डिसेंबरला सामूहिक दुआने समारोप झाले। बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यातून लाखो नागरिकांनी या तबलिगी इज्तेमामध्ये आपली हजेरी लावली होती। आयोजक आणि पोलीस प्रशासनाकडून उत्तम नियोजन केल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडले नाही। गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून बुलढाणा जवळील भादोला गावाजवळ जवळपास 100 एकर शेतामध्ये तबलिगी इज्तेमाच्या आयोजनासाठी तयारी करण्यात येत होती। तयारीसाठी हजारो मुस्लिम युवकांनी मोफत आपली सेवा दिली आहे। या 3 दिवसीय इज्तेमामध्ये माणुसकीचा धर्म कसा पाळावा, माणसाने माणसाशी कसे वागावे यासह पवित्र कुराणामधील आकाए नामदार हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दिलेले उपदेश मौलवी उलमांनी मुस्लिम बांधवांना सांगितले। या 3 दिवसीय तबलिगी इज्तेमामध्ये 5 वेळेची नमाज पठण देखील करण्यात आली होती। या इज्तेमामध्ये चांगल्या प्रमाणात स्वच्छता ठेवण्यात आली। सोमवारी 15 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सामूहिक दुआने इज्तेमाचे समारोप झाले। समारोपानंतर मुस्लिम युवकांनी व पोलिसांनी उत्तम नियोजन केल्यामुळे लाखोंच्या संख्येत नागरिक आल्यानंतरही बुलढाणा खामगाव रस्त्यावर कोठेही वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले नाही। या इज्तेमामध्ये वाहतूक असो की पोलीस बंदोबस्त असो यासाठी मुस्लिम युवकांसोबत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड, ग्रामीण ठाणेदार गजानन कांबळे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक काकी व्ही पुरे, जिल्हा वाहतूक शाखेचे उप पोलीस निरीक्षक अनिल भुसारी यांच्यासह असंख्य पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली चोखपणे जबाबदारी पार पाडली। ही माहिती बुलढाणा येथून RN न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली।